ओल्ड 24 तासमध्ये आपलं स्वागत। निकेतील शिलाटणे येथील युवा उद्योजकांनी तातवडे येथील टाटा मोटर्स एक्सेल व्हेहिकल या ठिकाणी येऊन स्वतः एक हायवा खरेदी केला होता आणि हायवा खरेदी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या युवा उद्योजक जे अमोल भानुसगरे आहेत यांनी शोरूमला ही माहिती दिली। त्यांनी सांगितलं की तुमची गाडी सर्व्हिसिंगला आली की आम्ही नीट करून देतोय। आज 39 दिवसापासून ही टाटा हायवा या ठिकाणी उभी असल्यामुळे युवा उद्योजकाचं लाखोचं नुकसान झालेलं आहे आणि यावर शोरूम केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहे, ठोस पावलं उचलत नाही। तर प्रत्यक्षात या ठिकाणी अमोल भानुसगरे आहेत, यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहेत। काय सांगाल, नेमकं काय तुमच्यासोबत तुमचं नुकसान झालेलं आहे? या शोरूममधनं तुमच्यासोबत काय फसवणूक करण्यात आली? मी 22 जानेवारी 2024मध्ये इथनं ही गाडी घेतली होती। त्याच्यानंतर 23 तारखेला मी विकास पवार आणि विशाल कांडगे यांना सांगितलं की गाडीमध्ये हौदा बेंड आहे, जी सबफ्रेम असती ती सुद्धा बेंड आहे। तर त्यांनी मला सांगण्यात आलं की ज्यावेळेस तुमची गाडी सर्व्हिसिंगला येईल त्यावेळेस तुम्हाला काम करून दिलं जाईल। त्याच्यानंतर मी वारंवार त्यांना फोनवरती माहिती देत आलो की तुम्ही गाडी येऊन चेक करा, ते आजपर्यंत आले नाही। त्याच्यानंतर मी सर्व्हिसिंगला गाडी आणली तर ही जी दिसती तुमच्या समोर ही सबफ्रेम ही पूर्ण आऊट आहे आणि डंपिंग पण पूर्ण आऊट आहे। तर त्यांनी काय केलं, 40 दिवसानंतर फक्त हे कट करून त्या चॅसीला गरम करून वेल्डिंग केलेली आहे आणि त्यांची उडवडीची उत्तर हेच आहे की बाबा आम्ही काम करत आहोत आणि 40 दिवस गाडी इथं उभी आहे। आज माझ्यावरती त्या गाडीचे 40 लाख रुपये माझ्यावरती कर्ज आहे, प्लस ड्रायव्हरचा पगार आणि माझं होणारं हे आर्थिक नुकसान। आजपर्यंत कंपनीने कुठल्याही टाटा मोटर्सवाल्यांनी ह्याच्यावरती निष्कर्ष काढलेला नाही। माझी आज गाडी 40 दिवस झाले कंप्लीट इथं उभी आहे। 16/7/2024ला गाडी मी इथं सर्व्हिसिंगसाठी आणली होती। आजपर्यंत म्हणजे आज 23 तारीख 23/8 आजपर्यंत गाडी ही शोरूमलाच उभी आहे। परंतु आत्ताही आम्ही जे मॅनेजर आहेत जोशी सर, संतोष सर आणि अशोक सर यांना तिघांनाही भेटलो, तरी पण त्यांनी आम्हाला वरतून मेल आलेला नाही आहे, काही रिप्लाय आला नाही, ही अशी उडवडीची उत्तरं देत आहे। मी वारंवार त्यांना आत्ताही भेटून आलो आहे, पण त्यांची हेच सांगणे का अजून काही काम झालेलं नाही आहे। तर बघूयात या तरुणाची जी आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची भरपाई शोरूमच्या वतीनं देण्यात येत नाही। जर नवी कोरी गाडी घेतली असेल तर यामध्ये नव्या कोऱ्या गाडीमध्ये डिफॉल्ट आला कसा याकडे पण या तरुणाचं लक्ष आहे आणि इथलं जे मॅनेजमेंट आहे केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहे, तुमचं काम इथं येईल। तर या तरुणाची एकच मागणी आहे की कर्ज काढून जी घेतलेली गाडी आहे ही गाडी 39 दिवसापासून या ठिकाणी आहे। तर या ठिकाणचं जे टाटा मोटर्स एक्सेल व्हेहिकल शोरूम आहे या शोरूमने वेळीच निर्णय घेऊन या तरुणाला त्याची गाडी भेटावी अशी मागणी वारंवार होत आहे, पण याकडे दुर्लक्ष केलं जाते। टाटा ही देशामधले 1 नंबरची कंपनी आहे, पण या कंपनीकडनं डिफॉल्टर हायवा हा रस्त्यावर आला कसा हे आश्चर्याचं आहे। तर बघूया टाटा कंपनीच्या वतीनं या युवा उद्योजक अमोल भानुसगरे यांची जी झालेली फसवणूक आहे ही केव्हा गाडी त्यांना चांगली गाडी केव्हा दिली जाते याकडे लक्ष आहे की या गाडीचा जो प्रॉब्लेम होता तुम्हाला कधी लक्षात आला आणि तुम्ही कधीपासून फॉलोअप केलं? मी गाडी 22 जानेवारीला घेतली, 23 जानेवारीला लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगितलं की गाडीचा हौदा बेंड आहे, गाडीचा जो शो आहे तो पण बेंड आहे, त्याने पूर्ण कलर गेलेला होता ते पण त्यांना सांगितलं होतं 23 तारखेला लगेच 23 जानेवारीला। बरं, त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? गाडी सर्व्हिसिंगला आणल्यानंतर जे काम असेल ते करून देऊ। गाडी सर्व्हिसिंगला आणल्यानंतर जे काम आहे ते करून देऊ। या तरुणांची फसगत झालेली आहे। तर ही फसगत जी आहे